संगीताच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते आहे नाताळ विशेष एक मस्त डेझर्टची रेसिपी, कस्टर्ड पुडिंग। त्याच्यामध्ये असणारे कॅरमल, फ्रूट्स आणि कस्टर्ड। तर याला आपण म्हणू शकतो फ्रूट केक टाईप, असं थोडं जेली टाईप कस्टर्ड असतं। आणि मुख्य म्हणजे तुमच्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल असतील ते फ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। ते केळी वापरते आहे आणि काही स्ट्रॉबेरीज माझ्याकडे आहेत, तर ते वापरून मी बनवत आहे। तुमच्याकडे ऑरेंजेस असतील किंवा ॲपल, पायनॅपलचं तुम्हाला टॉपिंग त्याच्यावर द्यायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता। चला तर मग बघूया। याच्यामध्ये 3 बेसिक स्टेप्स असणार आहेत। सगळ्यात आधी आपल्याला कॅरमल करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर फ्रूट्स थोडेसे आपल्याला बटरवर किंवा तुपावर सॉटे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर कस्टर्ड बनवायचं आहे। त्याची असेंब्ली कशी करायची आणि ओव्हरऑल कसं बनवायचं, खूप मजा येईल। चला मी दाखवते। तर सगळ्यात आधी आहे ना, मी दूध तापवायला ठेवलेलं आहे। साधारणपणे अर्धा लिटर माझ्याकडे फुल क्रीम मिल्क आहे, तर ते मी तापवायला इथे ठेवलेलं आहे। एक स्वच्छ स्पॅच्युला चमचा घ्यायचा आहे आणि थोडंसं ढवळत राहायचं आहे आणि त्याला आपल्याला ना थोडंसं रिड्यूस करून घ्यायचं आहे। म्हणजे कसं ते कस्टर्ड पुडिंग एकदम छान असं थिक होतं आणि जेली टाईप त्याला कन्सिस्टन्सी येते। तर हे दूध असं अधूनमधून ढवळत आपल्याला थोडंसं रिड्यूस करून घ्यायचं आहे, म्हणजे 3/4 साधारणपणे। अगदी बासुंदीसारखंही करायची गरज नाहीये, कारण ह्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालणार आहोत ना, त्यामुळे ते ऑलरेडी थोडं थिक होईल। आता दूध उकळतंय तोपर्यंत आपण काय करून घेऊया ना, आपण फळं आहेत त्याचे असे स्लाइसेस करून घेऊया। तर हे केळ्याची अशा पद्धतीने सालं काढून घ्यायची आहेत आणि त्याला असं स्लाइसेसमध्ये, पातळ स्लाइसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला हे आहे ना, कस्टर्ड पुडिंग आपण जे बनवू ना, त्याला टॉपिंगवर हे आपल्याला लावायचं आहे। त्यामुळे जितके असे छान पातळ स्लाइसेस करता येतील त्याचे तितके स्लाइसेस करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने। तर हे केळ्याचे स्लाइसेस आपले करून झालेले आहेत, त्याला बाजूला ठेवूया। आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे स्ट्रॉबेरी। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी स्ट्रॉबेरी। अजून तितकासा असा सीझन नाही आलाय स्ट्रॉबेरीचा, त्यामुळे तेवढी फ्रेश नाही मिळत, पण छान मिळाली मला। आणि स्ट्रॉबेरी कधी कट करताना, त्याचे स्लाइसेस करताना इथून नाही करायचे, नेहमी त्याला उभे स्लाइस करायचे कधीही। हे बघा अशा पद्धतीने खूप मस्त दिसतात हे असे स्ट्रॉबेरीचे स्लाइसेस, एकदम टेम्पटिंग। याला थोडेसे आपण अजून एक उभे काप देऊया, मस्त दिसेल। हे थोडेसे मोठे स्लाइसेस आहेत, त्याला असे काप करूया। चला, स्ट्रॉबेरी आणि केळी ही आपली कट करून झालेली आहेत। अजून कोणते फ्रुट्स तुम्हाला वापरायचे असेल तर तेही तुम्ही वापरू शकता। आता या दोन्ही फळांना ना वेगवेगळ्या आपण तुपामध्ये रोस्ट करायचं आहे, दोन्ही एकत्र नाही करायचे, कारण मग असं आहे ना, स्ट्रॉबेरीचा रंग याला लागू शकतो। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा असं तूप घालूया, त्याला नीट असं सगळीकडनं पसरवून घेऊया। जास्त वाटत असेल ना तर थोडंसं काढून घेते मी, कारण खूप असं ते तुपकट पण चांगला नाही लागणार। याच्यावर सगळ्यात आधी आहे ना, मी केळी रोस्ट करून घेते आहे, म्हणजे कसं स्ट्रॉबेरीचा रंग केळ्यांना नाही लागणार। आणि एकदम त्याचे तुकडे पडतील इतपत नाही रोस्ट करायचे, थोडीशी त्याला असा गोल्डन असा मस्त रंग येईल ना, तोपर्यंत याला रोस्ट करून घ्यायचं। बस इतपतच याला आपण रोस्ट करून घ्यायचं आहे आणि लगेचच काढून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने आपण स्ट्रॉबेरी आपण भाजून घ्यायच्या आहेत। आता स्ट्रॉबेरी भाजून मी याच्यातच ठेवत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे ना, कॅरमल करून घ्यायचं आहे। मीनवाईल दूध आपलं थोडंसं रिड्यूस होत आलेलं आहे, त्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे आणि मी आता कॅरमल करून घेते आहे। कॅरमल तयार करायला सुरुवात करायच्या आधी आपल्याकडे जे काही मोल्ड आहे ना, तो तयार ठेवायचा आहे, कारण ते कॅरमल झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्या मोल्डमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। माझ्याकडे अशा प्रकारचे काही सिलिकॉन मोल्ड्स आहेत, खूपच क्यूट क्यूट मोल्ड्स आहेत, हे मफिन मोल्ड्स।
तर याच्यामध्येच मी हे कस्टर्ड पुडिंग बनवणार आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचे कोणते मफिन मोल्ड्स नसतील तर कोणतेही छोटा ॲल्युमिनियमचं भांडं किंवा एखादा काचेचा बाउल जो तडकणार नाही गरम कॅरमेल घातल्यावर, अशा प्रकारचा बाउल यूज करायचा आहे, जो मायक्रोवेव्ह सेफ वगैरे असेल, किंवा आपला जो नॉर्मल केकचा टीन असतो तो वापरायचा आहे. आपण काय करूया ना, या मोल्ड्समध्ये फळं ठेवून घेऊया. केळी मी सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये ठेवत आहे. जसं तुम्हाला आवडत असेल तशी क्रिएटिव्हिटी काहीही तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. अशा पद्धतीने मी मस्त फळं अरेंज करून घेतलेली आहेत आणि आता ह्याच्यावर आपल्याला घालायचं आहे कॅरमेल सॉस. साधारणपणे अर्धा कप साखर मी याच्यामध्ये घेतलेली आहे. अशी इक्वली छान स्प्रेड करून ठेवायची आणि याच्यामध्ये घालायचं हार्डली 3 ते 4 चमचे पाणी आणि याला अजिबात डिस्टर्ब नाही करायचं. फार ढवळायचं नाही आहे याला, असंच त्याला शिजू द्यायचंय. रंग छान येतो, फ्लेवरही छान येतो. केशराचे जे स्टँड्स आहेत त्याचा असा थोडासा चुरा करून मी घातले आहे याच्यामध्ये. थोडंसं अधूनमधून हलकं असं मिक्स करून घ्यायचं. कॅरमल होते तोपर्यंत काय करूया ना, एक मी वाटी घेतलेली आहे. वाटी व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आणि या वाटीमध्ये काय करायचं, आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे. साधारणपणे 4 ते 5 चमचे मी ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. तुम्ही कोणतीही प्लेन कस्टर्ड पावडर पण याच्यामध्ये घेऊ शकता. आणि काय करायचं आहे, आता ह्याच्यावर आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे जेणेकरून ते मिक्स होईल. जे आपण तापवून ठेवलेलं होतं ना, तेच दूध याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे. थोडं थोडं घालायचं आहे, फक्त आपल्याला पेस्ट बनवण्यापुरतं दूध याच्यामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत, अशा पद्धतीने मिक्स करून ठेवायचं आहे एका बाजूला. चला आता आपण परत कॅरमेल बघूया. आता हे कॅरमेल होतंय. कस्टर्डची आपण पेस्टही रेडी करून ठेवलेली आहे आणि एका किटलमध्ये मी थोडं पाणी गरम करायला ठेवलं आहे जेणेकरून आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहे. आता हे कॅरमेल तयार झालेलं आहे. हे आपल्याला झटपट एकदम मोल्ड्समध्ये टाकून घ्यायचं आहे. आता दुधामध्ये आपण जी कस्टर्ड पावडर टाकली होती ना, ज्याची पेस्ट बनवली होती, ती घालून घ्यायची आहे आणि ती घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला असं थोडंसं घट्टसर होईपर्यंत हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं. पण फुल क्रीम मिल्क वापरलेलं, त्यामुळे दूध पावडर वगैरे घालायची गरज अजिबातच नाहीये याच्यामध्ये. अदरवाईज तुम्ही थोडंसं दूध पावडर याच्यामध्ये वापरू शकता. आता याला मी साच्यांमध्ये ओतून घेते आहे. आता काय करायचंय, याला आपण स्टीमरमध्ये ना स्टीम करून घेऊया जेणेकरून छान अशी जेली टाईप कन्सिस्टन्सी त्याला येते. अशा पद्धतीने ना इडली पात्रामध्ये मी हे ठेवून घेते आहे. साधारणपणे 7 ते 10 मिनिटं याला आपण स्टीम करून घ्यायचंय. आता हे कस्टर्ड आपलं स्टीम करून झालेलं आहे. आता आपल्याला याला ना फ्रीज करायचं आहे साधारणपणे कमीत कमी 2 ते 3 तासांसाठी. हे स्टीम करून झालेले आहेत. मस्त जेलीसारखी कन्सिस्टन्सी याला आली आहे. थोडंसं गार झालं ना की आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया साधारणपणे 2 ते 3 तासांसाठी. आता आपलं डेझर्ट बनून तयार आहे. आपण त्याला डिमोल्ड करूया, बघूया कसं दिसतंय.
वाव, अतिशय सुंदर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कॅरमल किती छान ह्याच्यामध्ये मेल्ट होत आहे, है ना? खूप मस्त दिसत आहे हे डेझर्ट. आता यामध्ये अजून थोडंसं कॅरमल आहे, आपण त्याच्यामध्ये पोर करूया. खूपच सुंदर.